जिंदगीमध्ये पहिल्यांदाच घरामध्ये अमूलचं बटर आणलं होतं बरं का. इकडं रिंग लाईट पडली पण हातातून बटर सुटलं नाही बरं का. घाम फुटला होता ओ पार. अटॅक येता येता राहिलाय. बटर जर सांडलं असतं तर परत आपली आणायची ऐपत पण नव्हती. त्यामुळं कसं कसं वाचवलंय माझं मला माहिती. आजकाल जिकडं तिकडं सँडविच फ्लेक्स करायचं चाललंय, म्हणून म्हणलं आपण पनीर आणि बटर फ्लेक्स करावं. जिंदगीमध्ये पहिल्यांदाच औकातीच्या बाहेर काहीतरी खायला आणलं होतं बरं का, म्हणून म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. त्याशिवाय आपलं पोट भरणार आहे का सांगा बरं. स्टेटस स्टोरीला पण जायला पाहिजे आणि त्याचसोबत व्हिडिओ सुद्धा. मसाला भाजत असताना निघणारा हा धूर बघून शेजारच्यांनी खिडक्या उघडून डोकवून बघितलं बरं का, की नक्की चाललंय काय. शेजारच्यांनी उघडलेली खिडकी बघून मी माझी खिडकी झाकून घेतली बरं का. उगच म्हणलं वासबीस जायचा आणि शेजारी घरी यायचं. उगच कशाला रिस्क घ्यायची या. आपलं दरवाजा लावूनच खात जावा चांगलं चुंगलं. चांगलं कोरड्यास केलं की कधीच शेजारच्यांना बोलवायचं नाही आणि द्यायचं पण नाही. आणि खळबुट केलं की अख्ख्या गावाला वाटत सुटायचं बरं का. हेच प्रत्येकाच्या घरी चाललेलं असतं मला माहितीये. घरोघरी मातीच्या चुली. पण काय काय शेजारी पण लय बारा बोडायच्या असतात ती बरं का. नुसत्या वासावरती घरामध्ये येतात या. आता सांगा बरं तुम्ही, ह्यांच्या असल्या वागणुकीमुळे आम्हाला पण दरवाजा लावून खावं लागतंय. आणि खरं खरं सांगा, कुणी कुणी असं दरवाजा लावून खाल्लंय. प्रत्येकाने एकदा ना एकदा हाच पानसटपणा केलेलाच असतोय. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.